श्रीकांताचा कृपाशी तुम्हा सर्वांच्या सदैव पृष्ठभागे 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 ओम ब्रह्मांड ध्वनी झाली देवी माया प्रगटली ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करून चार वेद रचले ऋग्वेद जाणे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्व वेद उपासना सामवेद अमर मधुर संगीत गायन ज्या ओम्या ध्वनीपासून माया निर्माण झाली आणि मायेपासून मग 3 गुणांची निर्मिती करण्यात आली का आणि कशासाठी असेल परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे धर्माची पायमल्ली अधर्म ज्यावेळी विश्वाच्या पाठीवर चंग बाजू लागला त्याच वेळी धेनुरूपी भूमी ब्रह्मदेवांना शरण गेली ब्रह्मदेव आणि सारे अगदी आम्हाला शरण त्याच वेळी त्या धरणी मातेला दिलेलं अभिवचन ज्या ज्यावेळी तुझ्यावरती उभार होईल केवळ तोच उभार हलकर करण्यासाठी युगाच्या ठाई आम्ही अनेक अवतारांना नटलो जाऊ या विश्वाच्या पाठीवर किंवा भक्त रक्षणासाठी अनेक अवतारांना आम्ही या विश्वाच्या पाठीवर नटलो गेलो भक्त रक्षणाची ब्रीद बिरदावली आज या वैकुंठीच्या नारायणानं केवळ स्वतःच्या कंठी धारण केली याच्या मुळाचे कारण काय या देहाची शोभा वाढविणं मुळेच नाही केवळ माझ्या भक्त रक्षणासाठी भक्तांचं रक्षण केवळ वेळोवेळी व्हावं या एकाच उदात्त हेतू माझा सद्भक्त राजा अंबरीश याला दुर्वास मंतांनी दिलेला शाप हे राजन तू दशग्रह मोक्षी केवळ तोच शाप स्वतः भोगण्यासाठी युगाचा ठाई मी अनेक अवतारांना नटलो गेलो मत्स्य कुर्म असं अनेक अवतारांना या विश्वाच्या पाठीवर नटण्याचं कार्य मी केलं का असेल तर केवळ भक्त रक्षणासाठी देव आहे भक्त आहेत म्हणून देवता आहेत आम्हा देवतांचा मोठेपणा या विश्वाच्या पाठीवर जर का कुणी वाढला असेल तर केवळ माझ्या भक्तांनीच पण काय म्हणाल साप्रत 3 युग मागे पडले आणि प्रारंभ झालाय तर म्हणते कलियुगाला तो कलिदेव या विश्वाच्या पाठीवर नव्हे तर माझ्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी अगदी अमर्याद वागण्याचं कार्य करतो अनेक नाट्य आतापर्यंत मी निर्माण केली पण याही नाट्यात मला खऱ्या अर्थानं सहकार्य कुणाचं लाभेल तर त्या माझ्या लबाडाचं त्या माझ्या लबाडाचं Sagar
पृष्ठभागी या विश्वाच्या पाठीवर तुझ्या नावाची कीर्ती अजरामर नांदेल असा माझा मंगलमय आशीर्वाद वाटतो. देवा तुझ्या नामाचं नामस्मरण करावं, स्वर्ग मृत्यू आणि पाताळात त्रिस्थळात भ्रमण करावं. आणि कशासाठी? सज्जनांचा उदय आणि दुष्टजनांचा नाश. जे सज्जन आहेत त्याला योग्य मार्ग दाखवा आणि जे दुष्ट दुराचारी आहेत, अधर्मानं वागतायत, जे पापाचरण करतायत, त्यांचा जो मोक्ष असेल तो मोक्ष त्यांच्या पदरी पाडून द्यावा. म्हणून एक सर्किट राहील कोणाचं मार्ग करेल आणि त्याने सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो. या सागरापर्यंत मानलेलं झालं, तुझा आशीर्वाद मिळाला, मनाला समाधान वाटलं. हा असा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा, पाठीशी घ्यावा. मी तुझ्या कार्यात काय म्हणाला देवा, तुझा आशीर्वाद मिळाला, खऱ्या अर्थानं मनाचं माझ्या समाधान झालं. आता मी येतो म्हटलं, पण नाता तुझी पावलं इथपर्यंत वळाली. मनाच्या ठिकाणी शंकेचा काऊर अधिकाधिक वाढवू लागली. याच्या मुळातली कारण का माहितीये का? तर सांप्रत जो मित्र आहे ना तो क्षीर सागरी. पण तू नित्यशा माझ्या दर्शनासाठी कुठं येतोस? तर वैकुंठ धाम म्हणजे त्या निज धामापर्यंत, म्हणजे तिथं तू माझं मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन घेतो. प्रतिदिने ठरल्याप्रमाणे आणि पुढील कर्तव्याची प्रयाण करतोस. पण नाता सांप्रत जो तू इथं आलायस ना तो मी या क्षीरसागरी आहे. तो क्षीरसागरी ज्या अर्थी तुझी पावलं वळविली ना तर ती काही ना काहीतरी गूढ रहस्य खऱ्या अर्थानं तुझ्याकडे समाविष्ट झालेला मला दिसून येत. सांग म्हणतो देवा, तिथं का आलास? तुझ्यापासून काही लपलंय का? किती लपण्याचा प्रयत्न केला तर ते लपला नाही. मी ऐकून निघालो होतो, पण मला माहित होतं की मी जात असताना नेमका मला अडविण्यासाठी तू तत्पर होती. मी इथं का आलोय, माझं येण्याचं कारण कोणतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न तू करते. देवा, ते तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडलेत ना. मी या ठिकाणी आलोय तो सहज नसून मुद्दा म्हणून आलोय. हो देवा, सहज नसून मुद्दा. सहज नसून मुद्दा. देवा, तरी उन्हात माझी भ्रमंती आहे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ्या ठिकाणी मी भ्रमण करत असताना जे जे दृश्य मी पाहतो, एखादं आश्चर्यजनक दृश्य मी पाहिल्यानंतर तेव्हा तुझ्यापर्यंत माझं येणं होतं. तेव्हा सांप्रत आता हा जो चालू आहे तो काळ म्हणजे कलियुगाचा आहे. हे कलियुग, त्या कलियुगाला प्रारंभ झालाय. मृत्यू लोकांच्या ठिकाणी शेरफटका मारत असताना तेव्हा जे दृश्य मी पाहिलं, मन माझं विचारी बनू लागलं. मनात भलभलते विचार वावरू लागले. कारण कलियुगाला प्रारंभ झालाय आणि जर काय असं घडू लागलं तर या युगाचं काय होईल हाच प्रत्येक सारखा भेदभाव. आता काय म्हणाला? तर सांप्रत जो या क्षीरसागरापर्यंत तू आलायस ना तो थेट मृत्यूला घेऊन तू आलास. पण मृत्यू लोकांच्या ठिकाणी जे तुला स्थैर्य दिसायलं ते स्थैर्य तुला खऱ्या अर्थानं दिसून आलं नाही. पण आता या तुझ्या संक्षिप्त बोलण्याचा भावार्थ खऱ्या अर्थानं माझ्या ध्यानी आलेलं नाही. देवा, कृत त्रेता आणि द्वापार ही 3 युगा मागं पडली. प्रारंभ झालाय कलियुग आहे आणि या कलियुगाला प्रारंभ होता क्षणी कलिदेवाला ते नियम आपण घालून दिले. त्या नियमाप्रमाणे कलिदेवाचं वर्तन दिसत नाही. अरे नाता, तुला काय वाटतं? हे सारं काही मला ज्ञात नाही. देवा, तू जाणतोय नाता, पण सारं काही मला तुझ्या मुखातून ऐकण्याची जिज्ञासा होती आणि म्हणूनच हा थेट प्रश्न या तुझ्या देवानं तुला केला. ऐक म्हणतो, सांप्रत 3 युग मागे पडले. कृत त्रेता आणि द्वापार आणि प्रारंभ झालाय तो म्हणजे कलियुगाला, म्हणजे कल्प विकल्पाची देवता कलिदेव आणि त्यातलेच ते युग. खरं अर्थानं कलिदेवतेनं आपल्या युगाला प्रारंभ केल्यापासून अगदी या विश्वाच्या पाठीवर नव्हे तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी त्यानं हाहाकार माजविण्याचं कार्य केलं. होय ना? आणि तो आकार जर असाच माजविण्यासाठी तत्पर झाला असेल, हे विश्व जायला कितीसा वेळ लागेल. जो आकार त्यानं माजविलाय त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. पण तो कुठंतरी थांबायला हवा. पण नारदा तुला पूर्तता मिळते. जिथं भक्ती आहे तिथं तो कलिदेव कदापि प्रवेश करू शकत नाही. कारण त्या कली देवतेला सुद्धा आम्ही देवदेवतांनी मर्यादा घातली. जिथं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 3 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तो कलिदेव केव्हाही जाऊ शकत नाही.
अशी मर्यादा आम्ही त्याला घालून द्यायची, तो कलिदेवात अमर्याद वागण्याचं कार्य करतोय. मर्यादेचं उल्लंघन त्याच्याकडून होत होय आहे. ना आता. तरी प्रत्येक नात्याचं पाहिलं असेल, भाऊ भावाला भाऊ म्हणत नाही. भावा बहिणीचं नातं असूनही या विचारानं सारे वागू लागले. विषच्या मालीवर जात आहेत, कुणी जुगार खेळत आहे. एवढंच नव्हे तर अशा अनेक गोष्टी या विश्वात घडू लागल्या. आणि असं जर घडलं तर देवा हे विश्व वाचणं कठीण होईल. नारदा, हे सारं काही चालते ना, ते केवळ भक्ती प्राबल्यामुळे. आम्हा देव देवतांचा मोठेपणा या विश्वाच्या पाठीवर जर का अजरामर कुणी नांदविला असेल तर आमच्या भक्तांनी जोड. पण त्या कलिदेवतेला भक्ती म्हणजे काय, भक्ती या शब्दाचा अर्थ मुळे काय याची प्रचिती हा साक्षात वैकुंठीचा नारायण त्याला मूर्तिमंत स्वरूपानं करून दाखवेल. पण नारदा, मला एक विश्वाच्या पाठीवर एक नवनाट्य निर्माण करायचं नाट्य निर्माण व्हायचंय. आणि ते नवनाट्य कोणतं माहितीये का? ऐकूया तरी. माझा आठवा अवतार म्हणजे गोपाल कृष्ण. हो. या गोपाल कृष्ण या अवतारात असताना माझी एक निस्तीम भक्ती नाही, जी आज भक्त पंगतीत मला दिसून येत आहे. भक्त पंगती होय ना, एक निश्चिम भक्ती. माझी निश्चिम भक्ती. माझ्या भक्ती विना मुखात अन्नाचा कड देवे तर पाण्याचा थेंब देखील आजपर्यंत ज्या माझ्या भक्तीने केवळ स्वतःच्या मुखात घातलेला नाही, अशी ती माझी भक्ती नाही ना, ती आज मला भक्त पंक्तीत दिसून येते. पण तिला भक्त पंगतीतून मला संत पंगतीतून पोहोचवायचं. संत पंगती. होय ना आता. तिला पोचवायचे हा. आणि त्यासाठी तुला नवनाट्य निर्माण मला करायचंय. नवनाट्य निर्माण करायचं. पण ना आता या विश्वाच्या पाठीवर मी 3 पूर्ण परब्रह्मांना अवतीर्ण झालो. ते 3 पूर्ण परब्रह्म काय माहितीये का? एक म्हणजे अन्न ब्रह्म, जिथं अन्नाची केव्हाही कमतरता भासणार नाही. दुसरा ब्रह्म म्हणजे द्रव्य ब्रह्म, जिथं धनाची केव्हाही कमतरता भासणार नाही. आणि तिसरा ब्रह्म म्हणजे नाद ब्रह्म, म्हणजे नाद ब्रह्म. एवढंच नाही तर चंद्रभागेच्या तीरावर केवळ पंढरीचा पांडुरंग म्हणून दोन्ही हस्त केवळ कट्टेवर घेऊन हा पंढरीचा पांडुरंग पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठाई अवतीर्ण होणार आहे. अवतीर्ण होणार आहे केवळ माझ्या भक्तीसाठी. पण नारदा, अरे ज्याच्या वेळी तुझं सहकार्य या तुझ्या देवाला लाभेल ना, त्या वेळी तुझी साथ केवळ मला अनिवार्य राहील. माझा मंगलमय आशीर्वाद तुझ्या समोरील पृष्ठभाग्य 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 सांभाळी माझा साह्य लागेल.